तर बार्बेक्यू नेशनमध्ये 999 पर पर्सन अनलिमिटेड फूड वर्थ इट आहे का? चला बघूया. हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर आज आपण आलोय ऐरोलीला. इथे बार्बेक्यू नेशनचा न्यू आउटलेट ओपन झालाय. आतमध्ये एंटर करताच इथली प्लेसिंग एवढी छान आहे. जर तुम्हालाही इथे यायचं असेल तर बार्बेक्यू नेशनच्या ॲपवरून बुकिंग करून नक्की या. तर आम्ही स्टार्ट केलं पाणीपुरीपासून. पाणीपुरी तर एवढी खास नाही वाटली मला, बट त्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व केलं क्रिस्पी कॉर्न अँड क्रिस्पी चिकन. ते फटाफट संपून त्यांनी आम्हाला सर्व केलं बार्बेक्यूचं वन ऑफ द बेस्ट कॅज्युअन पटॅटो आणि व्हेज कबाब. ते संपलंच नव्हतं तर तेवढ्यात त्यांनी बार्बेक्यू लावला. तर बार्बेक्यूमध्ये तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता. पण मी स्टार्ट केलं प्रॉन्सपासून बिकॉज प्रॉन्स माझे फेवरेट आहे. तर प्रॉन्स इतके ज्युसी आणि स्पायसी होते, टेस्टला पण मला खूपच आवडले. त्यानंतर आम्ही ट्राय केले फिश, आणि फिश खूप बकवास होते. तर परत मी प्रॉन्स घेतले आणि ग्रिल्ड पायनॅपल. स्टार्टर्स संपून आपण गेलो मेन कोर्ससाठी. मेन कोर्समध्ये पण खूप सारे ऑप्शन्स होते, तर मी स्टार्ट केलं सलाडपासून. व्हेजमध्ये तर मी जास्त काही घेतलं नाही बिकॉज मला नॉनव्हेज ट्राय करायचं होतं. मी थोडंच सगळं घेतलं ट्राय करायसाठी. मला नूडल्स खूप आवडतात, तर मी नूडल्स आणि गोबी मंचुरियन पण घेतलं होतं. तर असा आपला व्हेज मेन कोर्स दिसत होता. तर आपण गेलो नॉनव्हेज मेन कोर्सकडे आणि स्टार्टिंगलाच आपण बिर्याणी घेतली बिकॉज बिर्याणीचा अरोमा खूप छान येत होता. त्यानंतर आपण घेतली चिकन ग्रेव्ही, फिश ग्रेव्ही, एग करी. व्हेज अँड नॉनव्हेज मील एन्जॉय करून आपण आता जाणार आहे स्वीट्सकडे. वाव, स्वीट्समध्ये इतके ऑप्शन्स बघून मी तर खूपच खुश झाले होते. तर अशी काही आपली डेझर्टची प्लेट दिसत होती. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.